हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंजच्या डेली व्होकॅबलरी चॅलेंजमध्ये डे 24मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज अगेन आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्या क्वेश्चन्सच्या एक्सप्लेनेशनमधून वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे ते आपण कम्प्लीट करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर तो आहे इन्फॉर्मल बिझनेस कम्युनिकेशन विथ अ पर्सनल सिग्नेचर याला काय म्हटलं जातं. असं जे बिझनेसमधलं कम्युनिकेशन असतं ज्याच्यावरती सिग्नेचर सुद्धा असतं त्या कम्युनिकेशनला काय म्हटलं जातं. जर ऑप्शन्स तुम्ही पाहिले तर फर्स्ट ऑप्शन आहे अजेंडम, दुसरा आहे कोरिजेंडम, तिसरा आहे प्लेजियारिझम आणि चौथा आहे मेमोरंडम. आता याच्यातले पहिला आणि चौथा ऑप्शन तुम्हाला जवळपास ओळखीचे असतील थोडेफार, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, म्हणजे व्यावसायिक किंवा कार्यालयीन लेखी संदेश असतील किंवा एखादं निवेदन असेल तर त्याच्या खाली सिग्नेचर केलेली असते. हे जे निवेदन असतं किंवा संदेश असतं त्याला म्हटलं जातं मेमोरंडम. आपण बऱ्याचदा मेमो असं त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो यूज करतो, तर याला म्हटलं जातं मेमोरंडम. मग आता बाकीचे जर आपण ऑप्शन पाहिले, अजेंडम, अजेंडा माहिती का तुम्हाला? एखाद्या मीटिंगचा अजेंडा सांगितला जातो. अजेंडम म्हणजे काय असेल? बैठकीत चर्चा करावयाच्या विषयांची यादी जी असते, लिस्ट जी असते, त्याला अजेंडम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कोरिजेंडम म्हणजे काही वेळेला पहा, काही पुस्तकं असतात, म्हणजे आपल्याकडे करंट अफेअर्सची पुस्तकं येतात. करंट अफेअर्सच्या पुस्तकामध्ये काही वेळेला काही चुका असतात आणि मग त्यांनी शेवटी यादी दिलेली असते की या चुका ज्या आहेत मागच्या अंकातल्या त्या दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत किंवा तुम्ही दुरुस्त करा वगैरे, अशी जी यादी असते पुस्तक किंवा दस्तऐवजातील चुका दुरुस्त करण्याची जी नोंद असते त्याला म्हटलं जातं कोरिजेंडम. हे लक्षात ठेवा. सो करेक्ट मधला शब्द कोरी, ठीक आहे, करेक्ट त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. देन प्लेजरिझम म्हणजे काही लोक असतात जे दुसऱ्याने काहीतरी लिहिलेलं आहे ते लिखाण स्वतःच्या नावाने वापरतात. कुठल्या तरी एखाद्या महान व्यक्तीने त्यांच्या पुस्तकामध्ये काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, पण बऱ्याचदा काही माणसं ते लिखाण माझं स्वतःचं आहे असं म्हणजे तो एक लेख देतात आणि खाली स्वतःचं नाव टाकतात. हे जे असतं त्याला म्हटलं जातं प्लेजिअरिझम, म्हणजे दुसऱ्याचं लिखाण किंवा विचार स्वतःच्या नावाने वापरणं. आणि मेमोरंडम म्हणजे जे आता आपण पाहिले व्यावसायिक किंवा कार्यालयीन लेखी संदेश जे असतील ते. सो मेमोरंडम म्हणजे या सगळ्या गोष्टी येतात हे मला नंतर कळलं. ज्यावेळेला मी सीबीएसई स्कूलला जॉब करायचे त्यावेळेला मेमो या शब्दाची फार भीती वाटायची कारण मेमोचा अर्थ त्यावेळेला डोक्यात एकच की एखाद्या टीचरनी जर काही चुकीचं वर्तन केलं आणि जर त्यांना मेमो मिळाला तर त्याचा अर्थ असा होता की फर्स्ट मेमो, सेकंड आणि थर्ड मेमोला त्यांना काढून टाकलं जायचं. सो त्यावेळेला फक्त मेमो इतकंच माहिती होतं. मेमोरंडम म्हणजे व्यावसायिक किंवा कार्यालयीन लेखी संदेश जे आहेत किंवा निवेदन आहे, अ रिटन कम्युनिकेशन युजली युज्ड फॉर बिझनेस ऑर ऑफिशियल पर्पजेस. नेक्स्ट वर्ड आहे अ वुमन हुज हजबंड इज डेड, म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये त्यांना म्हटलं जातं विधवा, ज्यांचे हजबंड जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, तो कुठला आहे? वर्जिन, स्पिन्स्टर, वेडलॉक, विडो. तर याचं उत्तर असेल विडो. विडो असं म्हटलं जातं ज्या स्त्रीच्या पतीचं निधन झालेलं आहे अशी स्त्री, जिला मराठीमध्ये विधवा म्हणतात. वर्जिन म्हणजे हा शब्द माहिती असेल तुम्हाला कदाचित, ज्या व्यक्तीचे लैंगिक संबंध झालेले नाही आहेत अशी व्यक्ती. स्पिन्स्टर हा शब्द आयोगाचा फेवरेट आहे, आयोगाच्या लिस्टमध्ये आहे. स्पिन्स्टर खूप वेळा विचारलेला आहे. अविवाहित स्त्रीला स्पिन्स्टर असं म्हटलं जातं. वेडलॉक, वेडलॉक म्हणजे वैवाहिक जीवन किंवा वेडलॉक हा थोडक्यात मॅरेजला समानार्थी असणारा शब्द आहे. वेडलॉक हा मॅरेजला समानार्थी असणारा शब्द आहे. लक्षात ठेवायला जर कठीण जात असेल तर वेडे लोक मॅरेज करतात असं लक्षात ठेवू शकता. विडो ज्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं आहे अशी, हे करेक्ट आन्सर आहे. हे जस्ट तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगितलं कारण वेगळा शब्द आहे मॅरेजसाठी वेडलॉक, ठीक आहे. तर असं काही नसतं की वेडे लोक करतात, असं काही नाहीये, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अन अनएक्सपेक्टेड स्ट्रोक ऑफ गुड लक, म्हणजे अचानकपणे एखाद्याला इतकं सगळं नशीब म्हणजे मोठं भाग्य लाभणं त्याला काय म्हटलं जातं? फॉर्च्यून, विंडफॉल, बून की ब्रेक थ्रू? याचं करेक्ट आन्सर आहे विंडफॉल, ऑप्शन सेकंड. विंडफॉल म्हणजे अनपेक्षितपणे मिळालेलं भाग्य किंवा अनपेक्षितपणे झालेला लाभ किंवा एखाद्या व्यक्तीला अनपेक्षितपणे त्याची लाईफ चेंज होण्यासारखी काहीतरी गोष्ट तिच्या लाईफमध्ये घडलेली आहे
अतिशय चांगल्या पद्धतीने, तर त्याला विंडफॉल असं म्हटलं जातं. बाकीचे ऑप्शन जर पाहिले तर फॉर्च्यून म्हणजे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो ना फॉर्च्युनेटली झाली, म्हणजे सुदैवाने, एखाद्याचं सुदैव असणं, भाग्य असणं, नशीब असणं, याच्यासाठी फॉर्च्यून हा शब्द वापरला जातो. विंडफॉल म्हणजे अनपेक्षितपणे मिळालेला लाभ किंवा पैसा असेल. बुणचा अर्थ असतो एखाद्याला वरदान जे मिळतं. एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट ज्याला मोठा फायदा घेते किंवा त्या व्यक्तीला ते मिळतं, त्याला वरदानसाठी शब्द आहे बुण. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ब्रेक थ्रू म्हणजे काय, तर एखाद्या क्षेत्रामध्ये जर एखादी अचिव्हमेंट करण्यात आलेली असेल, एखादं महत्त्वपूर्ण प्रगती आहे किंवा यश आहे, तर त्याच्यासाठी ब्रेक थ्रू, किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ब्रेक थ्रू हा शब्द वापरला जातो. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला, नेक्स्ट क्वेश्चन, द ॲक्ट ऑफ व्हायलेटिंग द सँक्टिटी ऑफ चर्च, म्हणजे चर्चचं पावित्र्य जे आहे ते थोडक्यात दूषित करण्याची जी कृती आहे त्याला काय म्हटलं जाईल, असा हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत सॅक्रिलेज, हेअरसे, देन डिसिक्रेशन आणि प्रिस्ट. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सॅक्रिलेज. ठीक आहे, आता असाच एक शब्द आपण पुढे येईलच तो, आय थिंक. असाच एक शब्द आपण पाहिला होता की परमेश्वराबद्दल जे काही चुकीचं बोललं जातं, अपमानास्पद बोललं जातं, त्याच्यासाठी एक शब्द आहे, तो पुढे येणारच आहे, पण तरी सुद्धा तोपर्यंत तो शब्द कमेंटमध्ये सांगून ठेवा. ठीक आहे, तर सॅक्रिलेज, द ॲक्ट ऑफ व्हायलेटिंग द सँक्टिटी ऑफ चर्च, चर्चचं पावित्र्य जे आहे तर ते थोडंसं, किंवा पवित्र वस्तू असतील किंवा स्थळं असतील त्याचा अनादर करणारं जे कृत्य आहे त्याला म्हटलं जातं सॅक्रिलेज. हिअरसे काय असतं, ज्याला आपण म्हणतो ना कर्णोपकरणी, म्हणजे इकडून तिकडून ऐकलेल्या ज्या गोष्टी असतात, ज्यांना पुरावा नसतो, इतरांकडून ऐकलेली माहिती असेल किंवा प्रत्यक्ष पुराव्यावरती आधारित नसलेली गोष्ट असते. एखादी गोष्ट काही व्यक्ती खूप ठासून सांगतात आणि त्यांना विचारलं जातं ना की पुरावा काय, तेव्हा ते म्हणतात अरे मी तर याच्याकडून ऐकलं होतं, त्याच्यावरती माझा विश्वास आहे, त्याला म्हटलं जातं हिअरसे. ठीक आहे, म्हणजे ऐकलं आणि सांगितलं, हिअर से. देन डिसिक्रेशन म्हणजे पण एखादी पवित्र वस्तू आहे किंवा एखादं पवित्र स्थळ आहे तर त्याची पवित्रता नष्ट करणं, अशी काही कृत्य केली जातात की पवित्र ठिकाणी काही अशा गोष्टी केल्या जातील ज्या किळसवाण्या असतील, तर त्याला म्हटलं जाईल डिसिक्रेशन. आणि त्याच्यानंतर प्रिस्ट म्हणजे ते असतात, यांना आपण मराठीमध्ये म्हणतो भटजी. भटजीचा म्हणजे प्रिस्टचा, म्हणजे जे धर्मगुरू आहेत ते, किंवा जे पूजा वगैरे करतात ते, धार्मिक विधी करणारी व्यक्ती. नेक्स्ट क्वेश्चन आहे अफेक्टेड बाय एक्सटर्नल इम्प्रेशन्स, म्हणजे जी व्यक्ती बाहेरच्या गोष्टींनी भुलते, थोडक्यात त्याचा अर्थ तसा होईल. इंजिनियस, इम्प्रेशनेबल, क्रेड्युलस आणि सेन्सिटिव्ह. क्रेड्युलस हा जो शब्द आहे, इंजिनियस हा जो शब्द आहे, हे आयोगाने विचारलेले शब्द आहेत वारंवार, त्यामुळे हे माहिती असायला पाहिजेत. याचं उत्तर आहे इम्प्रेशनेबल, म्हणजे इझिली इन्फ्लुएन्स्ड बाय पीपल, आयडियाज और एक्सपिरियन्सेस, इतरांच्या प्रभावाने सहज प्रभावित होणारी जी व्यक्ती असते तिला म्हटलं जातं इम्प्रेशनेबल. म्हणजे दुसऱ्याने सांगितलं की लगेच त्याच्यावरती प्रभाव पडतो. काही माणसं असतात पहा की जे कोणाच्याही बोलण्याला लगेच, म्हणजे त्यांना लगेच असं त्यांचं छाप पडते, त्यांना असं वाटतं की हा पण प्रभावी आहे, तो पण आहे, असं ते जे असतात इतरांच्या प्रभावाने सहज प्रभावित होणारे, त्यांना म्हटलं जातं इम्प्रेशनेबल. इंजिनियस म्हणजे तो जो हुशार आहे, तो ज्याच्याकडे फार जास्त डोकं आहे, ज्याला कळतं, म्हणजे अफलातून ज्याला आपण म्हणतो, चतुर, कल्पक किंवा नवीन कल्पना निर्माण करणारा जो असतो तो असतो इंजिनियस. त्याच्यानंतर क्रेड्युलस म्हणजे हा असतो भोळा भाबडा बिचारा. ठीक आहे, की जो इतरांच्या बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवतो. अशी काही माणसं असतात पहा की ज्यांना कोणी काही सांगितलं त्यांना खरं वाटतं, ते जास्त शहानिशा करत नाहीत किंवा त्यांना असं वाटत नाही की बापरे दुनिया एवढी पण खराब असू शकते. हे जे भोळे लोक असतात त्यांना म्हटलं जातं क्रेड्युलस, आणि हा आयोगाच्या लिस्टमधला शब्द आयोग वारंवार विचारतो. द नेक्स्ट आहे सेन्सिटिव्ह तुम्हाला माहिती असेल की भावना किंवा बाह्य परिणामांना सहज प्रतिसाद देणार. काही लोक फार सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे त्यांना लगेच अफेक्ट करतात ज्या पण गोष्टी आहेत त्या, किंवा ते लगेच हळव्या मनाचे ज्यांना आपण म्हणतो ते सेन्सिटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ पर्सन शेअरिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पॉलिटिकल पार्टीज डिसिप्लिन अँड टॅक्टिक्स. अशी व्यक्ती जी पॉलिटिकल पार्टीच्या डिसिप्लिनसाठी आणि त्यांचे जे टॅक्टिक्स असतील, त्यांचे जे आपण काय म्हणतो थोडक्यात, त्यांची जी नीती असेल त्याच्या संदर्भात ज्या व्यक्तीकडे रिस्पॉन्सिबिलिटी असते, ज्याला मराठीमध्ये आपण एक छान शब्द वापरतो गटनेता. आणि हे तुम्ही आता सध्या म्हणजे जे काही महाराष्ट्राचं राजकारण आहे याच्या संदर्भात खूप वेळा हा शब्द ऐकलेला असेल आणि हा आयोगाने पण विचारलेला शब्द आहे. सो ऑप्शन काय आहेत, स्टेट्समॅन,
देन डिप्लोमॅट, व्हीप आणि डिफेक्टर. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? व्हीप. याला म्हटलं जातं व्हीप. जो गटनेता असतो त्याला म्हटलं जातं व्हीप. आता हे कुठलंही घटनात्मक पद नाहीये, पण राजकीय पक्षाची जबाबदारी घेणारी जी व्यक्ती असते जनरली तिच्या मताला फार किंमत असते आणि ती जी व्यक्ती सांगेल ते बाकीच्या लोकांनी फॉलो करणं अपेक्षित असतं, त्यांना म्हटलं जातं व्हीप. ठीक आहे. राजकीय पक्षातील शिस्त आणि पक्षाच्या धोरणांचे, नीती जे मी म्हटलं तर धोरणांचे पालन सुनिश्चित करणारी जी व्यक्ती आहे तिला म्हटलं जातं व्हीप. स्टेट्समॅन म्हणजे असतो अनुभवी आणि कुशल राजकीय नेता, ज्याला आपण मुत्सद्दी असा शब्द वापरतो, त्यांना स्टेट्समॅन म्हटलं जातं. ज्यांना म्हणजे राजकारणातलं खूप जास्त नॉलेज आहे किंवा खूप अनुभव आहे अशी जी माणसं असतात स्टेट्समॅन. डिप्लोमॅट म्हणजे जे काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते हाताळणारे जे व्यक्ती असतात त्यांना म्हटलं जातं डिप्लोमॅट. आत्ताच आपण पाहिलं. आणि डिफेक्टर कोण असेल? डिफेक्टर तो आहे ज्याच्यामुळे डिफेक्ट निर्माण झाला, म्हणजे आपला पक्ष सोडून दुसऱ्याच्या पक्षामध्ये जाणारा जो व्यक्ती असेल त्याला डिफेक्टर असं म्हटलं जाईल. नेक्स्ट वर्ड आहे ब्रिंगिंग अबाउट जेंटल अँड पेनलेस डेथ फ्रॉम इनक्युरेबल डिसीज. म्हणजे एखादा बरा न होणारा आजार आहे, इनक्युरेबल आहे, तो बरा नाही होऊ शकत आहे, पण त्याच्यातून बाहेर पडायचं दुसरं ऑप्शनच नाही आहे, म्हणून पेनलेस म्हणजे जिथे पेन नाही होणार, जास्त त्रास नाही होणार, त्याच्यातून सुटण्याचा एक मार्ग म्हणून मृत्यूला जवळ करणं, याला काय म्हटलं जातं? सुसाईड, युफोरिया, गॅलॉज की युथॅनेसिया असं काहीतरी आहे ते. युथॅनेसिया. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला का विचारला जाईल? कारण रिसेंटली आर्टिकल 21 हे खूप चर्चेत होतं लास्ट इयर. त्यामुळे तुम्हाला पॉलिटीमध्ये क्वेश्चन बनू शकतो, प्रीला किंवा मेन्सला, किंवा इंग्लिशमध्ये हा शब्द विचारला जाऊ शकतो. याच्यासाठी मराठीतला जो शब्द आहे तो आहे दयामरण किंवा इच्छामरण. ठीक आहे. आणि याच्यासाठी इंग्लिशमधला जो शब्द आहे तो आहे युथॅनेसिया. ठीक आहे. सो असाध्य रोगामुळे जे होणारं दुःख आहे किंवा वेदना आहे त्या वेदनारहित मृत्यू घडवून आणण्यासाठी, त्या वेदनांपासून दुःखापासून सुटकारा मिळवण्यासाठी जो मृत्यू घडवून आणला जातो त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याला म्हटलं जातं युथॅनेसिया. ठीक आहे. सुसाईड म्हणजे काय? आत्महत्या, एखाद्या व्यक्तीने स्वतःचं जीवन संपवणं. युफोरिया ही एक अशी सिच्युएशन आहे, अशी स्टेट आहे जिथे खूप जास्त आनंद झालेला असतो, म्हणजे अत्यंत आनंद किंवा उत्साहाची जी भावना असते, युफोरिया. त्याच्यानंतर गॅलोज म्हणजे काय असतं माहिती का? फाशी देण्यासाठी जी काही संरचना केलेली असते, ज्याला आपण मराठीमध्ये एक शब्द वापरतो पहा, वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे असतो गॅलोज. आणि त्याच्यानंतर युथॅनेसिया म्हणजे असाध्य आजाराने किंवा दुःख कमी करण्यासाठी मृत्यू घडवून आणणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ प्लेस ऑफ आयडियल पीस अँड हॅपीनेस. अशी जागा जी आयडियल आहे, म्हणजे खूप जास्त हॅपीनेससाठी आणि पीससाठी, शांतीसाठी आणि आनंदासाठी अशी. सो शब्द जर आपण पाहिले, इलेसियम, त्याच्यानंतर युटोपिया, एल्डोरॅडो आणि असायलम. आता याच्यातली पहिली 3 नावं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक शहराशी, एखाद्या देशाशी रिलेटेड असणारी ही नावं आहेत, पण ऍक्च्युली त्यांचं मिनिंग जे आहे, म्हणजे त्या देशाचं किंवा शहराचं किंवा त्या ठिकाणाचं नाव तर असू शकतं, पण त्याच्यासोबत त्याच्याशी कुठली तरी एक कन्सेप्ट पण जोडलेली आहे. ठीक आहे. सो जी अशी प्लेस असते, आयडियल प्लेस फॉर पीस अँड हॅपीनेस, तिला म्हटलं जातं एलिझियम. अँड आयडियल प्लेस ऑफ परफेक्ट पीस अँड हॅपीनेस, आदर्श शांतता आणि आनंदाचं स्थान जे आहे ते. ठीक आहे. सो हे करेक्ट दिलेलं आहे इकडे, पण कलर इकडे केलेला आहे. आणि हे करायचं कारण काय होतं माहिती का या स्लाइडला, की म्हणजे ॲक्च्युली आता हे मी तुमचं कन्फ्युजन झाल्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये सांगायला पाहिजे होतं, पण आपली सायकोलॉजी कशी असते ना, की आता आपण प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरमध्ये हे कॉम्बिनेशन पाहिलेलं आहे की करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे हायलाईट वगैरे करून दिलेलं आहे, पण इथे करेक्ट आन्सर इकडे लिहिले आणि हायलाइटेड पार्ट वेगळा आहे, तर आपलं लगेच लक्ष जातं, तुम्ही किती भानावरती आहात हे पाहायचं होतं, म्हणून हे असं केलेलं होतं. ठीक आहे. युटोपिया म्हणजे पूर्णपणे आदर्श समाज किंवा काल्पनिक आदर्श जग. युटोपिया राज्यात लहानपणी गोष्टी ऐकायचो आपण, युटोपिया. ठीक आहे. त्याच्यानंतर एल्डोरॅडो म्हणजे काय असतं? अत्यंत संपत्तीचं किंवा समृद्धीचं काल्पनिक स्थान, म्हणजे याला म्हटलं जातं द गोल्डन वन. म्हणजे अशी जागा जी सुवर्ण नगरी थोडक्यात, एल्डोरॅडो.
आणि असायलम, असायलम काय असतं? मेंटल असायलम ऐकलं असेल तुम्ही. मेंटल असायलम मध्ये पाठवू कसं आपण बऱ्याच ना म्हणतो फॅमिलीमध्ये खेळताना वगैरे बोलताना वगैरे. असायलम म्हणजे काय? एक सुरक्षित ठिकाण असतं ते, ऍक्च्युली सुरक्षित आश्रयस्थान, पण त्याचबरोबर जे मानसिक आरोग्याशी रिलेटेड असणारे आजार आहेत त्या लोकांना जिथे ठेवलं जातं, थोडक्यात वेड्या लोकांना जिथे ठेवलं जातं, असायलम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ मॅन हू डान्सेस टू द ट्यून्स ऑफ हिज वाईफ. हा जो शब्द आहे ना, हा विचारलेला होता मला, म्हणजे हा मी फर्स्ट टाइम कधी पाहिलेला ज्यावेळेला डीएड नंतर टीईटीची परीक्षा दिलेली, त्याच्यामध्ये हा एक शब्द आलेला. आणि तिथे ज्यावेळेला बाकीचे ऑप्शन वाचले त्यावेळेला त्या ऑप्शनवर म्हटलं की हे तर डसेल, मग हे हेनपेक्ट हा शब्द आहे, याचं ॲक्च्युली आन्सर जे आहे ते हेनपेक्ट असं आहे. सो हेन म्हणजे कोंबडी, याच्यावरून काहीतरी असेल म्हणून ते दिलेलं होतं आणि ते बरोबर आलेलं होतं माझं. तर जो माणूस बायकोच्या आज्ञेत असतो, किंवा इथे जे आहे, मॅन हू डान्सेस टू द ट्यून्स ऑफ हिज वाईफ, इशाऱ्यावरती नाचतो, दॅट इज हेनपेक्ट. ठीक आहे. बाकी जर आपण पाहिलं, इफेमिनेट किंवा स्लेव आणि चम, हा शब्द छान आहे, चम. तर इफेमिनेट म्हणजे स्त्री सदृश किंवा वर्तन दर्शवणारे जे पुरुष असतात. काही पुरुष असतात पण ते स्त्रियांसारखं वर्तन दर्शवतात, ते असतात एफेमिनेट. म्हणजे त्याच्यासाठी एफेमिनेट हा शब्द वापरला जातो. स्लेव म्हणजे जो गुलाम आहे, पूर्णपणे दुसऱ्याच्या नियंत्रणामध्ये आहे, त्याच्यासाठी स्लेव हा शब्द वापरला जातो. हेनपेक्ट पत्नीच्या नियंत्रणात असणारा, आणि छम, छम म्हणजे असतो जो जवळचा मित्र येतो. सो तुमच्या बेस्ट फ्रेंडला आजपासून छम म्हणायचं, खाण्याचं छम. आणि मला कमेंटमध्ये सांगा छम कोण आहे तुमचा. ठीक आहे. सो छम छान शब्द आहे. नेक्स्ट आहे, टू डिप्राईव्ह अ थिंग ऑफ इट्स होली कॅरेक्टर, म्हणजे एखादीची पवित्र जागा आहे, पवित्र वास्तू आहे, तिला डिप्राईव्ह करणं. याच्यासाठी कुठला शब्द आहे? सॅक्रिलेज तर आपण मगाशीच पाहिला, हा आपण चर्च किंवा पवित्र स्थळांच्या बाबतीतच पाहिलेला, हा सिनॉनिम होऊ शकतो याच्या उत्तरासाठी. दुसरा आहे ब्लास्फेमी. आठवतो का ब्लास्फेमी? मगाच्या प्रश्नात पण मी बोलले, ब्लास्फेमी आपण कशाबद्दल बघितलेला होता? ज्यावेळेला एखादा म्हणजे परमेश्वर आहे, ईश्वर देव आहे, तर त्याचं किंवा धर्माबद्दलचं अनादरयुक्त किंवा अपमानास्पद जे वक्तव्य असतं, बोलणं असतं, त्याच्यासाठी ब्लास्फेमी वापरलं जातं. सॅक्रिलेज पवित्र वस्तू किंवा स्थळाचा अनादर करणारं कृत्य. त्याच्यानंतर कॉन्सिक्रेट. कॉन्सिक्रेट आहे एखाद्या वस्तू किंवा स्थळाला पवित्र असं घोषित करणं. कॉन्सिक्रेट जर असेल तर ते काय झालं? एखाद्या वस्तू किंवा स्थळाला पवित्र आहे असं घोषित केलेलं आहे. पण डिकॉन्सिक्रेट जर असेल, डिकॉन्सिक्रेट, तर त्याचा अर्थ काय होतो? की त्याचं पावित्र्य खराब करणं, म्हणजे त्याला त्याचे पावित्र्य जे आहे ते थोडक्यात नष्ट करणं. हा, विटंबना करणं. मागाच्यापासून हा शब्द मी आठवते, विटंबना करणं हा शब्द आहे. ठीक आहे. सो डिसिक्रेट, डिसिक्रेट म्हणजे पवित्र वस्तू किंवा स्थळाची पवित्रता नष्ट करणं. डिसिक्रिएट किंवा डिसिक्रेट असं याला म्हटलं जाईल. सो आत्ता आपण पाहिले एकूण 10 प्रश्न. 10 प्रश्नांमध्ये प्रत्येकी 4 शब्द, म्हणजेच एकूण 40 शब्द. सो आजचा दिवस पण खूप हार्डली, खूप प्रॉब्लेम्समधून मी कंप्लीट करू शकले. थँक्यू युनिवर्स, थँक्यू टू यू. कारण आजचं लेक्चर मला वाटत नव्हतं की मी टाईमवरती तुम्हाला देऊ शकेन, बट थँकफुली आय कुड मॅनेज इट एनी हाव. आणि फायनली तुमच्यापर्यंत हे लेक्चर आले. सो आय एम हॅपी की कन्सिस्टन्सी माझी ब्रेक नाही झालेली आफ्टर सो मेनी कलॅमिटीज. बट तुमची सुद्धा कन्सिस्टन्सी तुम्ही अशीच मेंटेन ठेवावी ही अपेक्षा आहे. बाकी असेच लेक्चर्स आणि मेन्सची प्रिपरेशन आपण वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती करतोय, जे तुमच्या मुख्य परीक्षा पास होण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि लेक्चर आवडलं असेल, हेल्पफुल वाटत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.